आज या ठिकाणी तहसील पंचायत समिती कृषी विभाग आणि युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शाश्वत शेती शाश्वत उद्योग या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार साहेब, माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष गगराणी साहेब, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय पंचायत समितीचे गटविकास सहाय्यक अधिकारी धर्मेकर सर, त्याच्यानंतर आपल्या विशेष अतिथी म्हणून आपल्या इथे तालुका कृषी अधिकारी माननीय नारनाळीकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी विस्तार अधिकारी माननीय जोगपेट सर आणि या विभागाचे विस्तार अधिकारी चंपतवार सर आणि तसेच रोजगार हमी ग्राम रोजगार सहाय्यक महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोलजी सर आणि सर्व गावातील शेतकरी बांधव आणि तसेच या ठिकाणी आलेले सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील साहेब आणि ग्राम रोजगार सहाय्यक आणि आमच्या संस्थेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी माननीय बिल्लाळीकर सर, जिल्हा फील्ड ऑफिसर वैष्णवी मोटरगे, दिनेश सोनकांबळे आणि विविध गावातून आलेले सर्व शेतकरी बांधव. या ठिकाणी विशेषतः हा कार्यक्रम शासन मान्य कार्यक्रम आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांचा 100 दिवसाचा करती कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला विशेषतः मेहरबान तहसीलदार साहेबांची परवानगी म्हणजे त्यांना अधिकृत पत्र देऊन, गटविकास अधिकारी साहेबांना पत्र देऊन, सर्वांना कृषी अधिकारी साहेबांना पत्र देऊन नियोजित बैठक घेतली असता सुद्धा काही कार्यक्रमाच्या म्हणजे त्यांच्या जे काही अडचणी म्हणा किंवा जिल्हा लेवलवर बैठक असल्यामुळं माननीय तहसीलदार साहेब राजाभाऊ जाधव साहेब राहू शकले नाहीत आणि गटविकास अधिकारी माननीय रामोळ साहेब राहू शकले नाहीत. हा विषय फार गांभीर्याचा आहे. आता आमच्या कृषी अधिकारी नारनाळीकर साहेबांचं गाव म्हणजे बिलोलीच म्हणजे आपल्या मुखेड तालुक्याचेच ते रहिवासी आहेत, इथले भूमिपुत्र आहेत. त्यांच्या म्हणजे मनातून एक पोटतिडक होती की बाबा हा शेतकरी राजा सुधारला पाहिजे. एवढं आटास म्हणजे सांगण्याचा जे का आटास होता की एक जरी शेतकरी सुधारला तर आपल्या तालुक्याचं चीज होईल आणि या विभागाचं जे पर्यावरणाचं जे काम आहे, जे कशा पद्धतीचं असलं पाहिजे याबद्दलचं जे आमचं बी काम आहे. मी या जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, मी या बिलोली तालुक्याचा भूमिपुत्र आहे. सगळ्या जिल्ह्यात आपलं मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात आमचं काम आहे. परभणी, हिंगोली, वाशिम आणि त्याच्यानंतर लातूर, धाराशिव सगळ्या जिल्ह्यात, नांदेड सगळ्याच ठिकाणी आमचं काम आहे. काय काम आहे? वृक्ष लागवड हा एक मूळ विषय घेऊन आम्ही काम करतोय. पर्यावरणाचं काम करतोय. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे झाडे लावा. आता झाडे लावा झाडे जगवा म्हणलं की लोकांच्या डोक्याच्या वरून कार्यक्रम वरून जातो. का जातो? की झाडं लावायचं काम आमचं होय की काय? ते आमचं नव्हं. ते कोणाचं होय? मग ते कृषी ऑफिसचं होय, मग ते सामाजिक वन विभागाचं होय, मग ते पंचायत समितीचं होय. साहेबाचं काम होय. झाडं लावायचा कार्यक्रम आमचा नव्हं असं प्रत्येक माणसाला वाटते. जवळपास मला वाटतं इथं 100-125 गावं असतील मुखेड तालुक्यात. 129 ग्रामपंचायत आहेत. 129 ग्रामपंचायतचे सरपंच साहेब जरी इथं आले असते तरी हे हॉल भरला असता. बरोबर आहे? म्हणजे लोकांना गांभीर्य राहिले नाही. त्यांना अधिकृत पत्र गेले तिन्ही विभागाचं. त्याच्यानंतर रोजगार सहाय्यक ग्राम रोजगार सहाय्यकांना सुद्धा येण्यासाठी पत्र गेले. त्याच्यानंतर गावातले होतकरू 11 तरी शेतकरी या ठिकाणी घेऊन या असं बोलल्याच्या नंतर सुद्धा लोक किती आले आपण स्वतः डोळ्याला बघत आहोत. मला सांगण्याचा एकच हेतू आहे की लोक काय येत नाहीत. लोकांना वाटते की हे झाडं लावायचं कार्यक्रम नवं. आता त्याच्यात स्पष्ट लिहिलं होतं वृक्ष लागवड, फळबाग लागवड आणि जलसंधारणाचे कामे या विषयावर कार्यक्रम आहे. मग जलसंधारणाचं काम जलसंधारण विभागानं करावं, झाडं लावा, कृषी ऑफिसनं लावा.
सामाजिक वन विभागानं लावावं. हे कार्यक्रम आमचा नव्ह म्हणून लोक इथं आले नाही. आता काही आले तर चला बघावं काही म्हणून आलेत, काय खेळ होय म्हणून आलेत. बरोबर आहे, काय खेळ होय तरी बघाव. काही लोक आदेशाला मानून आलेत. तुम्हाला सांगतो पुरुषापेक्षा स्त्रीची संख्या जास्त आहे. म्हणजे त्या मानानं पोलीस पाटील म्हणून आलेत, काही पदावर आहेत म्हणून आलेत. हे खरं तर आपला कार्यक्रम आहे, माणसाचा कार्यक्रम आहे. आता झाडे लावा झाडे जगवा, झाडं कोण तोडले हो? झाडं कोण तोडले? इथं भाषण करायमुळे इतकं लई मोठे लोक नाहीत. इथं काय आपल्याला इलेक्शन काय मतदान वगैरे मागायचं नाही. आपल्याला चर्चासत्र कार्यक्रम आहे, परिसंवाद कार्यक्रम आहे. झाडं कोण तोडले? माणसानं. बरोबर आहे, माणसानं. असं कुठे झालंय का? उंदराची मिटिंग मिळाली, माकडाची मिटिंग मिळाली, वानेराची मिटिंग मिळाली आणि कुऱ्हाडी घेऊन झाडं तोडले? जोगपटे साहेब कोण तोडले? माणसानं तोडले. मग लावायचे कोणी? माणसानं. म्हणून कवा लावा? आमचा कार्यक्रम नव्हता असं लोकांच्या डोक्यात टेंडन्सी बनलेलं आहे. आता सरांनी करोनाचं उदाहरण दिले. करोनाच्या बिमारीमध्ये अनेक लोक गेले. कुठे गेले? वर गेले. का गेले? क्रिकेट खेळायला गेले? कायमचे गेले. ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे गेले. ऑक्सिजन कुठून तयार होते? झाडापासून. मग झाडं कोणी लावावं? माणसानं. हे कार्यक्रम सगळा इकडेच यायलाय. जसं साहेब म्हणले मी परत परत पारंपरिक शेतीवर येतो, तसं परत परत आपल्याला झाडाशिवाय कार्यक्रमच नाही. आता हे पावसाचे दिवस आहेत का? नाही. पाऊस पडते भरमसाठ. 4-5 दिवसापासून पाऊस पडत आहे. याचं कारण की हे पाऊस म्हणजे अवकाळी आहे. सर्वांना माहित आहे हे पाऊस म्हणजे होय पाऊस म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा. तुम्हीच म्हणाले, सांगायची गरजच नाही. आता पडलं तर नंतर नाहीच ना. धडधड आपण जर आता पाणी वेस्टेज करतोय म्हणजे आपण पाणी जास्त पडत आहे. पावसाळ्यात नक्की आपल्याला उन्हाळा होणार आहे, हे संकेत आहेत. यासाठी तुम्ही आम्ही प्रत्येकाने मिळून झाडं लावले पाहिजे. सर तुम्ही जे सांगलात कोणती मक्का शेती करा, मक्का तर कराच करा, त्याच्यात तुम्ही फळबाग घ्या, मिश्र वृक्ष लागवड घ्या. तुम्हाला काय म्हणतोय आम्ही? पारंपरिक शेतीला बगल देऊन शेती करा. ती कोणती करा? फळबाग घ्या. काही आंबे घ्या, काही नारळ घ्या, काही चिकू घ्या, काही मोसंबी घ्या, काही आंबे घ्या. तुम्हाला नारळाचं उदाहरण सांगतो. नारळ म्हणजे कोलंबस नावाचं जात आहे, श्रीलंकेची व्हरायटी आहे. गुगल सर्च करून बघा, 1000 नारळ देते असं म्हणाले. कोण म्हणाले? ते गुगल म्हणाले. श्रीलंका म्हणजे भारतासारखी एक दुसरी सिटी आहे. म्हणजे भारत देश जसा आहे तसा श्रीलंका हे देश आहे. कोलंबस नावाची सिटी आहे. त्या सिटीच्या नावानं नारळाची व्हरायटी तयार झाली. 3ऱ्या वर्षी नारळ लागते त्याला. एका झाडाला 1000 नारळ 3ऱ्या वर्षी लागते असं म्हणतात. पण नाही लागू द्या, 500 तर लागतील, 200 तर लागतील, 100% 200 लागतील. 200 एका झाडाला जर लागले, आपल्या धुऱ्याच्या कडनच लावा. 200 जर नारळ लावले आपल्या धुऱ्याच्या कडनं किंवा 100 जरी लावले, एक झाड 200 नारळ दिला, 60 रुपयाला, 40 रुपयाला, 50 रुपयाला नारळ आहे बाजारामध्ये. एका नारळाला 20 रुपये जरी भाव लागला बांधावर, 20 रुपये गुणिले 200 किती झाले साहेब? रोजगार साहेब, सचिव साहेब किती झाले पैसे? 20 रुपये गुणिले 200 किती झाले? 4000. एका झाडाचे 4000 व्हायलेत. 4000 गुणिले 100 झाड किती झाले मॅडम पैसे? 4 लाखाचा धुरा देते आपला धुरा. धुऱ्याच्या कडीनं जा. साहेब जरी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याला शेत आहे, मला शेत आहे, प्रत्येकाला शेत आहे. प्रत्येकाच्या शेतात जा, डोळे मिटून. आता काय काय हो आपल्या धुऱ्याच्या कडनं? धुऱ्याच्या कडनं किती गचाटे माजून ठेवलंय आपण. छकळणी, टाकळणी, बारतोंडी, एडी बाबू, शानी बाबू, कारराटी, बोराटी, चिल्लाटी, आगरडा, बेगरडा, हे गर्दा माजून ठेवलाय. करा गर्दा साफ. ते लावा नारळ, आंबे. हे लावायचं नाही आपल्याला. फक्त तणावर माती लोटून पुढे कार्यक्रम. भरपूर लोक बाहेर आहेत, याची तयारी नाही. ते काय काम आमचं होय की काय? ते साहेबाचं होय, त्याच होय. नाग जेव्हा दाबलं तेव्हा तोंड उघडते. ज्याला दवाखान्यामध्ये गेलाय, ज्याचा नातेवाईक दवाखान्यात गेलाय, त्याला व्हेंटिलेटर लागले नाकाला, त्याला ऑक्सिजन लागले, त्यालाच त्याचं महत्व कळते. महत्व फार अवघड आहे. म्हणून आधुनिक शेती करा,
कमी पाण्यावर, कमी जमिनीवर, कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न देणारी शेती करा. आपण करालो, पण आधुनिक पद्धतीने शेती करा. कमी पाण्यावर, कमी जमिनीवर जास्त उत्पन्न देणारी शेती करा, तरच आपण आधुनिक शेती करू शकतो. एका एकर मध्ये आपल्याला 12x12च्या हिशोबाने जर आपण झाडं लावले तर त्याला आपल्याला अनुदान सुद्धा आहे. त्याच्यात काय आहे या सर्व गोष्टी जर आपण जर हिशोब घेतला तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणून एका एकर मध्ये आपल्याला 12x12च्या हिशोबाने असं 12x12 आणि असं 12x12. तर बघा हिशोब, एका एकर मध्ये तुम्हाला जांबच नाही, जांबाचं सुद्धा उत्पन्न तुम्हाला माहित आहे, सीताफळाचं उत्पन्न तुम्हाला माहित आहे. एका एकर मध्ये 444 झाडं बसतात सीताफळाचं. 444 एका झाडापासून जवळपास एक झाड सीताफळाचं कमीत कमी 150, म्हणजे एका झाडापासून कमीत कमी 150 रुपये तरी होतात. आता बघा तुमचा विषय, तुम्ही झाडं लावत आहात का काय लावत आहात, का आपल्याला कसं करायचं, हे जे वनशेती, पर्यावरणपूरक शेती हे करणं आता काळाची गरज बनली. झाडे लावा, झाडे जगवा, हे पर्यावरण वाढवा. हे जे अनुदान आहे, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन अनुदान असेल तरच लावतो म्हणतात शेतकरी. पण अनुदान म्हणजे काय, सगळं आपलं कायमस्वरूपी उत्तर नव्हतं. हे चांगलं करा, इमानदारीद्वारे अधिकारी आपल्या पाठीशी आहेत. पण लोकांना काय सवय पडून गेली, ते देत असेल तरच मी करतो, नाहीतर नाही. हे चुकीची पद्धत आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आज घडीला आपण जे शेती करत आहोत, दुबार पेरणी, तिबार पेरणी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे, कर्जबाजारीमुळे शेतकरी हा त्रस्त आहे. शेतकऱ्याला आज घडीला आपण जे शेती मेटाकुटीला आलेला आहे, या शेतकऱ्याला आधुनिक शेती कशी करायची, शासनमान्य शेती कशी करायची, याबद्दल आता सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार म्हणजे शासनमान्य. आता आपण करालो, पण वेगळ्या पद्धतीची शेती करालो. म्हणून एका एकर मध्ये आपल्याला जर झाडं लावायची असतील तर तुम्हाला जांभई लावता येते, सीताफळही घेता येते, शेवगाही घेता येते, कढीपत्ताही घेता येते, कडुलिंबही घेता येते. आता कडुलिंब माहित आहे आपल्याला, कडुलिंब हे आयुर्वेदामध्ये मोडते, ते सुद्धा झाडं लावू शकतो. बाबळ सुद्धा लावता येते, सुबाबळ लावता येते, त्याला सुद्धा अनुदान आहे. शिंदीला सुद्धा अनुदान आहे, पोटाचा विकार झाला की त्याला सुद्धा अनुदान आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जर शेती केली तर आपण आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. यासाठी सर्व शेतकरी बांधवांना भरपूर वेळ झालेला आहे. ज्यांना कोणाला म्हणजे वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये जे काही आधुनिक शेती कशी करायची, आता इथं जेवढे शेतकरी आलेत, अनेक शेतकरी आहेत, काही मला वाटतं रोजगार सेवक बी आहेत. त्याच्यात रोजगार सेवक आहेत का, किती सेवक आहेत? जवळपास बरेच रोजगार सेवक साहेब आहेत. आमचं विनंती काय आहे की रोजगार सेवक साहेबांनी जर आपण आधुनिक पद्धतीने जर शेती करण्यासाठी जर साहेब लोकांनी जर आपल्याला जर मदत केली तर वेगळ्या पद्धतीने आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करू शकतो. यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांना विनंती आहे, रोजगार सेवक साहेबांना विनंती आहे की आपण एक वेगळी बैठक घ्या. माझं मत तर काय, कृषी हा विषय काय एका दिवसाचा नाही सर. कृषी सप्ताह झाला पाहिजे. जसं आपण गावामध्ये जसा सप्ताह घेतो, पांडुरंगाचा सप्ताह, एखाद्या हनुमान मंदिरावर सप्ताह करतो, तसा सप्ताह झाला पाहिजे. तरच शेतकरी राजा हा सुधारू शकतो. भारत हा कृषी प्रधान देश असताना सुद्धा शेतकऱ्याचं अर्थकारण फार आता वेगळ्या मार्गाने म्हणजे अवघड होत चाललेलं आहे. म्हणून आधुनिक शेती करा, पर्यावरणपूरक शेती करा, राष्ट्रीय शाश्वत शेती करा. हे जे शासन म्हणते की आपण आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर लाखो करोड रुपये 100% कमवू शकतो. यासाठी सर्व गावकरी बांधव, जे कोणी आपले सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामपंचायत सदस्य, जे कोणी चंदन सरांनी म्हणले चंदन लागवड, आता चंदन लागवड तर फार मोठा कार्यक्रम आहे. आता चंदन म्हणल्यावर डोक्याच्या वरून जाते लोकांना. चंदन हे जे चंदन आहे, चंदन परजीवी म्हणजे इतर अन्न, म्हणजे चंदन हे स्वतः अन्न तयार करत नाही. चंदन हे जसं आपण इतर ज्याच्यावर हे होतो, आपण अन्नधान्य तयार करतो, तसं चंदन हे परजीवी आहे, दुसऱ्याच्या अन्नावर जगणारी प्रजात आहे. चंदन लावल्यावर तर बिस्किट सोनं आहे साहेब. अनेक लोकांना आपण चंदन लावायला लावलेत, लागवड करायला लावलेत. कमीत कमी मराठवाड्यात 1000 शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मंजूर करून देण्यासाठी आपण तयार केलेत लोक. तुमच्या इथं मला वाटते हे कोणतं गाव, दबडे शिरूरला सुद्धा आपल्या माध्यमातून लागवड झालेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या पाळ्याला पण लोक लागवड केलेली आहे. आणि अनेक गावामध्ये शेतकरी हा आधुनिक शेतीकडे वळायला तयार आहे. म्हणून तुम्ही चंदन हे बिस्किट सोनं आहे. जे चंदन आहे हे बिस्किट सोनं आहे. चंदनापासून आपल्याला बरंच काही 26,000 रुपये किलो गाभा आहे. आता इथले होनवडचे शेतकरी आहेत तिथं थांबलेले,
त्याला माहित आहे 26,000 रुपये किलो गाभा आहे, 1.5 लाख रुपये लिटर तेल आहे चंदनाचं. साधा कार्यक्रम नाही. चंदन म्हणजे बिस्किट सोनं आहे. या सर या, धन्यवाद. चंदन हे जे आपल्याला करायचं आहे, आपण एका एकरमध्ये आपल्याला 12 बाय 12च्या अंतरानं आपण जर शेती केली तर आपल्याला वेगळ्या मार्गाने, या सर या, वृक्ष लागवड फळबाग लागवड या संदर्भामध्ये आधुनिक शेती कशी करायची अलीकडे. रक्तचंदन म्हणजे हे जे आपण लाल चंदन आपण म्हणतो, याही चंदनापासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करता येतात. लाल चंदन हे जे आहे, हे लाल चंदनामध्ये आपल्याला बरेच काही मागण्या जे काही महाराष्ट्र शासन केंद्र शासन आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं 1.5 लाख रुपयाला लिटर पांढरं म्हणजे 1.5 लाख लिटर जे चंदनाचं तेल आहे हे पांढऱ्या चंदनाचं आहे. हे आपल्याला माहित नाही, दुर्दैव आपलं. चंदन म्हणजे बिस्किट सोनं आहे. चंदनाला सुद्धा शासनाचा GR आहे, बघू शकता. 30 मार्च 2022चा GR आहे. गुगल सर्च करून बघा, वाटल्यास आपण GR देऊ. लोकांना काय वाटते, हीच शेती करा. ही शेती करून आता फायदा आहे का नाही तुम्हाला माहित आहे. आधुनिक शेती करा, पारंपरिक शेतीला बघायला द्या. आंबा लावा, जाम लावा, सीताफळ लावा, शेवगा लावा, कडीपत्ता लावा, हे तर लावाच लावा. पण वेगळ्या माध्यमातून जर आधुनिक शेती केली, तुम्हाला सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा हे तर आहेच कार्यक्रम आपला, त्याच्याबद्दल तर काही बदलच नाही. पण वेगळ्या माध्यमातून तुम्ही जर मह शेती सुद्धा लावू शकतो. मह माहित आहेत का? मह तुमच्या इकडे मुखेड तालुक्यात जास्त महवाचा आहे कार्यक्रम. महवाचं काय बनते? मह म्हणजे दारू बनते, बरोबर आहे. म्हणजे महवाचं सुद्धा उत्पन्न आपल्याला घेता येते. म्हणजे झाडं लावत असताना आपण नुसतं महच नाही, शिंदी सुद्धा लावू शकतो. शिंदी म्हणजे पोटाचा विकार झाला की आपण फितो बघा, ते सुद्धा आपल्याला लावता येते. शिंदीला सुद्धा त्याला प्राधान्य आहे महाराष्ट्र शासन केंद्र शासन आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने. म्हणून आधुनिक शेती करा, पारंपरिक शेतीला बदल द्या. तुम्हाला ज्याला कोणाला जर करार शेती करायची असेल, जसं सरांनी सांगितले, करार शेती सुद्धा आहे. 1 एकरमध्ये कमीत कमी 20 लाखाचं उत्पन्न होऊ शकते. जांबापासून होऊ शकते, सीताफळापासून होऊ शकते. त्याच्यासाठी वेगळे ट्रेनिंग आहेत, एका दिवसात आल्यानं नाही होते कार्यक्रम. जाम, सीताफळ, शेवगा, कडीपत्ता, कडुलिंब या सर्व गोष्टीवर आपल्याला काम करता येईल. म्हणून ज्यांना कोणाला ही शेती करायची आहे, ज्यांना कोणाला खरी शेती करायची आहे, उगा तणावर माती लोटून जातो पुढे कामं करतो म्हणलं तर हे काही होत नाही. आधुनिक शेती करा, पारंपरिक शेतीला बदल घ्या. एवढंच तुम्हाला सांगण्याचा विषय आहे की आज घडीला आपण आधुनिक शेती करा. आणि या ठिकाणी जबरदस्त असं सरांनी आता एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की शेती हा करत असताना पारंपरिक विषयाला धरूनच आधुनिक शेती करत असताना नैसर्गिक पूर्व शेती कशी करावी याबद्दल सरांनी भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सर्व ऐकून घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना, आजूबाजूला आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गावात जा, हे पर्यावरणपूरक शेती करा. एक तरी झाड लावा. माणसाला जगण्यासाठी कमीत कमी 7 झाडाचा ऑक्सिजन लागते. तुम्ही जास्त वेळ सरांनी घेतल्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ नाही बोलत. माझे युट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत. तुम्हाला आधुनिक परिवर्तन नावाचं युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही जा. भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ आहेत. ज्यांना कोणाला खरं शेती करायची आहे, वृक्ष लागवड करत असताना मला 20 लाख रुपये लागतात दरवर्षी एका एकरमध्ये. तुम्ही आमच्याशी जोडलं की तुमच्या शेताची माती पाणी तपासतो आम्ही. पहिलं आम्ही माती पाणी तपासतो मोफत. माती आणि पाणी तपासणं हे आता काळाची गरज बनली का? सरांनी भरपूर वेळ घेतलेला आहे या केमिकल शेतीवर. केमिकल प्रत्येक शेतकऱ्याने शेतात टाकले, शेती हे बंजर करून घेतलं हाताने. आपण गांडूळ नावाचा प्रकार आपल्या शेतात शोधूनही सापडणार नाही, अशा पद्धतीचं आपण भयान अवस्था आपण शेतामध्ये केली. म्हणून आज घडीला शेतकरी हा परेशान आहे. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेती आपल्याला कसं करता येईल, विषमुक्त शेती कशी करता येईल, यासाठीचा आमचा 8 तास आहे. तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाले, तुम्ही आमच्याशी कनेक्ट म्हणजे तुम्ही आमचे सभासद झाले. 3 वर्ष तुमची माती पाणी तपासतो आम्ही. पोटॅश किती, मॅग्नेश किती, जत किती, पीएच किती, पाण्याचं पीएच किती, मातीचं पीएच किती, हे सर्व तपासतो आम्ही. आपलं काय चाललंय आता शेतामध्ये सांगू? जखम डोक्याला पायाला मलम लावायला आपण. जखम डोक्याला मलम पायाला होणार आहे आपले जखम दूर, जखमाची विजा आपली कमी होणार आहे.
होणार नाही. म्हणून शेतकरी राजा सतर्क शेती केला पाहिजे. उगा करायची म्हणून शेती करालो. आपला बाबा केला होता, आपला आजा बी केलता, आपला पणाजा बी केलता आणि आपणही करालो. काय करालो? शेती करालो. ती कोणती? सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा, लई मोठं मोठं पीक म्हणलं तर ऊस आणि केळी, नाहीतर हळद, नाहीतर कार्यक्रमच नाही. करालो शेती आपण, गाढो मेहनत करालो आणि म्हणाव तसं उत्पन्न नाही. आता बघा, हे आज तारीख आहे 22 मे तारीख आहे, 23 मे तारीख आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये पेरायचं आहे. प्रत्येकाला ढोळे लागलेत. ते कशाचे? पेरायचे. आता सर सांगितल्याप्रमाणे ढोळे लागलेत. खिशात पैसे असो की नसो, उसण्यानं याजनं कोण्यातरी खताच्या दुकानावर, बियाणाच्या दुकानावर आपण खतं आणून बियाणं आणून घरात ठेवतो. जोरदार पाऊस मिरगाचा पडला दरवर्षी की पेरतो. पेरलं तर उगवायची गॅरंटी आहे का सरपंच साहेब? आहे उगवायची गॅरंटी? नाही. जरी पेरलं मोठं झालं, घरात किती क्विंटल यायची गॅरंटी आहे? नाही. घरात क्विंटलांना नाही, गाड्या लावून जरी आलं माल, मार्केटला नेलं तर भाव लागायची गॅरंटी आहे? वनवडचकर, कसलीच गॅरंटी नाही. तरी आपण मातीमध्ये 10-15 हजार रुपये घालवलो. आमचं म्हणणं काय की तुम्ही गॅरंटीची शेती जर करायचं असेल तर तुम्ही जाम लावा, सीताफळ लावा. बरेच खेडे आहेत, 1 एकर जाम सीताफळ जर तुम्ही जाम जर लावलात, आंबा जर लावलात, एका एकर मध्ये कमीत कमी 22 लाखाचं उत्पन्न होईल, 21 लाखाचं उत्पन्न होईल. असं करार शेती सुद्धा आमची युवा परिवर्तन करून देते. तयारी पाहिजे तुमची, अगोदर डोकं बदलण्याची तयारी पाहिजे. उग शासनाचं अनुदान आहे म्हणून आणायचे रोप लावायचे, अनुदान उचललं रोप नेऊन बांधावं, फोटो काढायचा, साहेबाला खुश. बरोबर आहे. एक खिडकीच्या नावाखाली, साहेबाच्या काळात झालं की नाही मला माहित नाही, पण एक खिडकीच्या काळामध्ये अनेक गावात फळबाग मंजूर झाले. जोगपडीसाठी फळबाग मंजूर झाले. एक खिडकीचं योजना अनेक गावात झाली. एका गावात 70-70, 80-80, 100-100 शेतकऱ्यांनी अनुदान उचलले. हे 2000 मला वाटते 7च्या 8च्या नंतरचा कार्यक्रम असेल. बरोबर आहे सर? केव्हा आहे? 99च्या मधलाच काळ. मी सांगतो, असे लोक झाले, मंजूर झाले फायली. अनेक लोकांच्या फायली मंजूर झाले. फळबाग मंजूर झाले, जांभूळ मंजूर झाले, कोणाला आंबे मंजूर झाले. काही लोक लावले बी खरं खरं, आणि काही लोक खरं खरं लावलेच नाहीत. रोप आणले आणि लावल्याने करून फोटो काढले. काही लोकांना साहेबाला मॅनेज केले. आता साहेबाला मॅनेज म्हणल्यावर काय कार्यक्रम आहे? साहेबच चांगला मधला मार्ग. चला मला आणा आंब्याचे ढाळे. कोणी आंब्याचे ढाळे आणले, कोणी सीताफळाचे ढाळे आणले. साहेबाला धुऱ्यावर उभा केले, असे ढाळे लावून पैसे काढले. झाड गेलं वाळून, साहेब गेला पळून. अजून अनुदान आलं की अजून हातपुडी. हे कार्यक्रम झालाय एक खिडकीच्या नावाखाली. मी म्हणतो माहितीचा अधिकार देऊन मी कोणालाही भीत नाही. मी कोणा कलेक्टर साहेबांसोबत मी हेच बोललेलं आहे. मी सांगण्याचं तात्पर्य खरी खरी वस्तू किती झाली म्हणून आज शेतकरी राजा परेशान आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी आलोय, बाबा हे खेळ सोडा. हे जे चाललंय हे सोडा, खरी शेती करा, तरच आपलं अर्थकारण राहणार आहे. नाहीतर काही खरं नाही आपलं. आंधळं जळते, कुत्र पीठ खाते, असा कार्यक्रम होणार आहे. म्हणून आता जिओ टॅक्स शिवाय कार्यक्रम नाही. अनुदान आहे, पण अनुदान खरं लावा, 100% अनुदान भेटणार. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. अनुदान म्हणून नाही मिळालं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अनुदान तुम्हाला काढून देण्यासाठी, मंजूर करण्यासाठी सर्व गोष्टी तुम्हाला सहकार्य आमची राहते. आमचे रोजगार सेवक साहेब आहेत, त्यांना मी बोललो, साहेब तुमच्या तालुक्यात नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जर तुमचे कुठे मित्र जे आहेत, तुमची संघटना आहे, या कामी लावा. इमानेद्वारे आपल्याला आशीर्वाद लागणार आहे. खरं खरं तुम्हाला सांगतो, इथं आपण एवढे लोक बसलो, साहेबासहित प्रत्येकाने उत्तर द्या. या सभागृहातच नव्हे, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, पूर्ण भारतभर मानव जातीमध्ये 2 वर्ग आहेत, स्त्री आणि पुरुष. त्याच्यामध्ये कोणी छोटा मोठा कामगार आहे, कोणी छोटा मोठा भांडवलदार आहे, कोणी कापड दुकानवाला आहे, कोणी मोठा कापड म्हणजे मोठा कारखानदार आहे, कोणी अधिकारी आहे, कोणी कर्मचारी आहे, कोणी मोठ्या कंपनीचा मालक आहे, कोणी संस्थेचा मालक आहे, कोणी अधिकारी आहे, कोणी कर्मचारी आहे, आणि कोणी शेतकरी आहे, आणि कोणी कामगार आहे. सर्वात जास्त परेशान कोण आहे आता? शेतकरी. का जेवायला नाही म्हणून परेशान आहे का?
शेतकरी जेवायला नाही म्हणून परेशान आहे का? अहो लोकाला जेव घालायला एवढं अन्नधान्य बनवतो तरी तो परेशान आहे. का परेशान आहे? दुबार पेरणी तिबार पेरणी, ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ, नापिकीमुळे कर्जबाजारीमुळे हा त्रस्त आहे. म्हणून शेतकऱ्याने आधुनिक शेती केली पाहिजे. आपले नारनाळेकर साहेब सांगितल्याप्रमाणे पारंपरिक शेती धरा, त्याच्यातच फळबाग लावा. फळबाग लागलं तर काय होणार आहे? चमत्कार, पर्यावरण व्यवस्थित होईल. बघा आता नारनाळी गावाला जर पर्यावरण जर झाडं एखादी 100 लोकांनी लावले प्रत्येक एकर मध्ये एक एकर, तर तुमच्या गावाला होलवडला जाईल का हवामान? नाही जाणार. बरोबर आहे का? बिलोलीला येईल का माझ्या? नाही येणार. तुमच्या गावचं पर्यावरण वाढल, पर्यावरण वाढलं तर हवामान ठीक होईल, हवामान ठीक झाला तर पाऊस चांगला पडेल, पाऊस चांगला पडला तर शेतकरी सुखी होईल. हा शासनाचा दुहेरी तिहेरी हेतू आहे. झाडं लावालो आपण, विकासाच्या नावाखाली झाडं लावालो, मोठमोठे रोडा झाल्या, मोठमोठे कारखाने झाले म्हणून झाडं तुटले, मोठे मोठे धुरे कमी झाले, झाडं तुटले. जिकडे तिकडे जंगल नष्ट झालं म्हणून पाऊस अवेळी पडालाय, कवाचा कवाही पडालाय. त्याचं कारण एकच आहे, इथं लिहिलेलं आहे बघा, ग्लोबल वॉर्मिंग चिंतेची झालेली आहे. मानवाने जागे व्हा आता. जर आता नाही जागे झाले तर आपला लेकरू सुद्धा आपली पूजा करणार नाही. बेटा तूच झाडं लावला नाहीस, तूच अक्कलकोटा होतास, तू झाडं लावला तर आम्हाला ऑक्सिजन मिळालं असतं ना, असं म्हणल तो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमच्या छोट्या छोट्या बालकाला, छोट्या छोट्या लेकराला जर जगवायचं असेल पुढे भविष्यामध्ये तर आपल्याला झाडं लावणे काळाची गरज आहे. आता सरांनी सांगितले पाठीवर आपल्याला नळकांड गॅस सिलेंडर सारखं घेऊन फिरावं लागणार आहे. का? ऑक्सिजनच नाही तर काय करणार आपण? आज ही परिस्थिती आहे, 2025 आहे, 2026-27 त्याच्या पुढं 35, 36, 40 मध्ये असं झाडच नाही लावलं आपण तर काय होईल आपलं? कोरोनाची बिमारी हे आपल्याला एक नोटीस होती दादा, झाडं लावा. बघा हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला, पिपळाच्या झाडाला देव म्हणून पूजा करतो आपण. जोगपेठ सर बरोबर आहे? हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला, पिपळाच्या झाडाला आपण देव म्हणून पूजा करतो, आणि त्याच पिपळाच्या झाडाला बौद्ध धर्मामध्ये बौद्ध वृक्ष म्हणून पूजा होते. धर्म कोणताही असो पण पूजा होते त्या झाडाची. पण ते झाड पूजेपुरतं नाही साहेब, 18 तास 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे. तुम्ही गुगल सर्च करून बघा, पिंपळाचं झाड तुम्ही देव म्हणून पूजा करतो आपण, तुम्ही आम्ही सर्वांनी करतो, परंतु ते झाड 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे. ऑक्सिजन लाव तयार करणं हे प्रत्येकाची, तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाही जर जबाबदारी राहील, आपण जर जबाबदारी नाही पाळलो तर आपल्याला फार भयान मौत येणार आहे. आपल्याकडे एक व्हिडिओ आहे, इथं जर व्हिडिओ असला असता, म्हणजे इथं जर तुमच्या इथं जर व्यवस्था असली असती आमच्याकडं त्या याची स्क्रीनची, तर आम्ही त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवला असता. पण साहेबांनाच तहसीलदार साहेबांनीच नव्हते म्हणले, ते हाय हाय म्हणले, नंतर ते नाही गेले, त्याच्यामुळे हे दाखवायचा व्हिडिओ राहून गेला. भयान आता 45, 47, 48 डिग्री चाललंय, तर 55, 60 जर डिग्री सेल्सिअस जर झालं उष्णता, ऑटोमॅटिक आग लागणार आहे, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. तरी पण आपलं अवघड कार्यक्रम चालू आहे. कोण लावावं हे? कोण मांजराच्या गळ्यात घंटा बांधावं? बघा असा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला वाटते शिवाजी महाराजांचं जर व्याख्यान चालू असलं तर प्रत्येकाला वाटते छत्रपती शिवाजीराजे आमच्याही घरात जन्माला यावा वाटते, पण तलवारबाजी खेळायची म्हणले की आमच्या घरात नको बाबा वाटते. आता सरहदीवर लढाई करायचं चालू आहे, किंवा एखादी मिलिटरी मॅनचा जर सत्कार गावात व्हायला, एखाद्या सैनिकाचा जर सत्कार व्हायला, तर आपल्याला वाटतं की आपल्या घरात सैनिकात भरती झाला पाहिजे. पण बॉर्डरवर लढाई खेळायची म्हणली की माझ्या पोराचा नंबर लागू नको असं आपल्याला वाटायलंय. म्हणून अवघड आपल्याला चाललंय. झाडाला वृक्ष वल्ली हमास सोयरे वनचरी, संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? संदेश दिलेला आहे, झाडे लावा, झाडे जगवा. अणुरेणूमध्ये देव आहे असं आपण म्हणतो, आणि झाडं आपणच तोडतो. झाडं तोडायचं लायसन आपल्याला दिले का हो साहेब? कोणाला दिले तर सांगा, त्याचा सत्कार करू आपण. झाडं तोडायचं लायसन कोणी कोणाला दिलं नाही, तरी पण हे सर्रास कार्यक्रम चालू आहे. हे फार मोठा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, डोळेझापपणे बंद करा. प्रत्येकानं कमीत कमी या उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये कमीत कमी 7 तरी झाडं लावा आणि ते जगवा, तरच आपण इथं येण्याचं खरं सार्थक होईल. नाहीतर काय नाहीये, आंधळं दळालंय, कुत्र पीठ खायला इथून गेले. बरेच लोक तर ते सह्याच्याच मागे लागले, अधिकारी बघा ना, मी दिसालोय मला.
कोण आले, किती आले, मला कसं म्हणजे किती हाजरीपट राहील याच्यावरच खेळ चालू आहे. मी खरं खरं वास्तव बोलतो. याच जिल्ह्यात नाही, मी कोण्याही जिल्ह्यात जाऊ द्या, खरं बोलतो. त्याच्यामुळं काही हरकत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की तुम्ही जे काम करालात, खरं करालात की नाही, आपण छातीवर हात ठेवा. खरे खरे झाडे मी किती लावलो जन्मलं तसं विचारा आपल्या मनाला. हे विनंती तुम्हाला का करतोय, का पागल कुत्र चावलंय का मला, की बाबा हो आपण बदललं पाहिजे. आता फार अवघड भीषण परिस्थिती झालेली आहे. सोयाबीन, उडीद, मूग साहेबांनी जे काही वाहन सांगितलेलं आहे, सेंद्रिय शेती सांगितलेलं आहे, आपल्याला विषमुक्त शेती सांगलेलं, हे तर केलंच पाहिजे. हे तर निसर्गानं आपल्याला आता माफच करणार नाही जर आपण याच्याकडे नाही गेलो तर. काय सर, कुठलंच केमिकल आपल्याला आता पहिलं, आता हे जे काका आहेत टिकली लावलेले, कुकू लावलेले किंवा इतर अशा याच्या म्हणजे शीन मधले म्हणजे याच्या वारगीचे म्हणजे याच्या वयाचे लोक, तुम्हाला माहित आहे पहिलं आपल्याला गावरान नावाचा आंबा खायला भेटत होता. पहिलं काय गोडवा होता, काय गोडवा होता. तुमच्या घरी जर 10 आंब्याचे झाडं असतील तर 2-3 टोपले आपल्या बायलेकीला आपण देत होतो नेऊन. घोंगराच्या गाडीमध्ये असा गोडवा होता. आता आहे काय आहे, आता 1 किलो आंबे आणलं तर कोणत्याला बसून खायला, ते बी केमिकलचे. बगर केमिकलचं तर कुठं भेटायलाच तयार नाही. जेवढे लोक इथे बसलोत ना आपण, प्रत्येकानं आज औषध खाऊन आले. तुम्ही खालय, तुम्ही खालय, मी बी खालो, हे बी खाले, सर्वांनी खाऊन आले. औषध फवारलेले, केमिकल खाऊन आले ना, केमिकल युक्त खाऊन आले. विचार करा, प्रत्येक सर म्हणले 30% तरी आपल्या घरात काय कॅन्सरचे लोक राहतील. सांगता येत नाही, नाकारता येत नाही परिस्थिती. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, किती जरी मोठा साहेब झाला, रोज इमानानं जरी फिरत असला, सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटाला जरी इमानात बसून त्या इमानात जरी उतरत असला तर अन्नच खावं लागते. बरोबर आहे. शेतकरी म्हणते की शेती घाट्यात आहे, घाट्यात आहे, तोट्यात आहे. कुठं घाट्यात आहे? कोरोनाच्या बिमारीच्या काळामध्ये बरेच उद्योगधंदे बंद पडले. एअर इंडियाचे विमानं बंद पडले, कंपन्या बंद पडले, कारखाने बंद पडले, एसट्या बंद पडले. शेती उद्योग बंद पडला साहेब. डॉक्टर साहेब, तुमचा उद्योग बंद पडला नाही, डॉक्टर साहेबाचा पण शेती उद्योग बंद पडला का? नाही बंद पडला. तुमच्याकडनं पडलाय साहेब, तुमच्या गावाला आलो होतो मी आम्ही. बरोबर आहे. शेती उद्योग बंद पडला नाही. शेती उद्योग एवढा मोठा आहे की त्याला कल्पना आपण करू नाही शकत. समजा एखादी लोखंडाचा कारखाना घ्या, खिळे बनवायचा, खिळे बनवायचा लोखंडाचा कारखाना घ्या. इकडून 100 किलो खिळे टाका, लोखंड टाका खिळे बनवायला. इकडून 100 किलो टाका, तिकडे 102 किलो निघतील का हो? खिळे तयार होतील का? 102 किलो, 103 किलो, 101 किलो किंवा 100 तरी निघणार नाही. तूट होऊन कमी निघाल. 100 किलो लोखंड टाकलं तर 102 किलो निघतील का? म्हणलो नाही. 100 किलो तरी निघतील नाही. किती निघतील? तूट होऊन 98 निघतील, 99 किलो निघल. पण 100 किलो 102 किलो निघत नाही. काळ्या आईमध्ये 1 दाणा पेरा 100 दाणे देते. एवढं मोठं तंत्र आहे, तरी आपण परेशान आहोत. गणित चुकालंय आपलं कुठंतरी. म्हणून तुम्हाला विनंती आहे, शेती हा उद्योग म्हणून करा. आपण शेती करालो. आपला बाबा केला होता, आपला आजा बी केलता, पणंजा बी केलता, माय बी केली, आपणही करालो, शेजारी बी करायलाय. काय तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन. दुसरा खेळ नाही आपल्याकडं. पर्याय व्यवस्था नाही म्हणालो आपण. पण साहेबा सरकारचे मार्गदर्शन घेऊन जर आपल्याला जर पर्याय व्यवस्था जर काढलं तर लाखो नाही करोडो रुपये कमवू शकतो. व्हिडिओ आहेत बरेच, करोडो रुपये कमवणारे, नोकऱ्या सोडून काम करणारे लोक आहेत. तुम्हाला सांगतो, पण लोक तयार झाले पाहिजे, तसे डोक्यानं तयार झाले पाहिजे. फुकम गिळम काय मिळते बघालेत लोक. अर्थ कळाला? फुकम गिळम, फुकट काय गिळायला मिळते हे बघालेत लोक. म्हणून अवघड कार्यक्रम चाललाय. गाडी खाली फिरते बघा कार्यकर्ता, गाडीवरी कार्यकर्ता खाली. तसला खेळामुळं आपण बेजार आहोत. लागलं तर हरकत नाही. झाडं लावणं माझं काम आहे, तुमचं काम आहे. समजा मी पुढच्या जन्मामध्ये, मी लोकाला म्हणत नाही, मी स्वतः बोलतो, मी पुढच्या जन्मात गाढवाच्या जन्माला गेलो आणि मला जर वाटलं मॅडम 100 झाडं लावायचे, लावू शकतो का? लावू शकतो. मी गाढवाच्या जन्माला गेलो आणि मला 100 झाडं लावा वाटली त्या जन्मामध्ये, लावू शकतो सर? नाही लावू शकत.
परमेश्वरानंच ना बुद्धी नावाचा प्रकार या मनुष्य जन्माला दिलेला आहे. म्हणून आपण झाडं लावा झाडं जगवा ही मोहीम शासनानं आपल्याला निर्धारित करून दिलेली आहे. त्याचा शासन GR आहे, त्यानुसार शेती करा. तुमच्याकडे कोणाकडे मी एवढे जिथं बसलेले अधिकारी वर्ग असेल, सरपंच साहेब असतील, रोजगार सेवक साहेब असतील, सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःला बदला. अर्धा एकर का होईना, 1 एकर का होईना, तुम्ही शेती स्वतःपासून सुरुवात करा. तरच आपल्याला पुढचं हे येणारं युग आहे हे आपल्याला बदलायला काही वेळ लागणार नाही. तुम्हीच नाही बदललं तर लोकांना सांगून अर्थच नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही 1 एकर का होईना तुम्ही जांब लावा, आंबे लावा, नारळ लावा, सीताफळ लावा, शेवगा लावा, कडीपत्ता लावा, काहीही लावा. येवन शानी बाबूळ लावा. येडी बाबुळाला अनुदान नाही, बरोबर आहे. येड्या बाबुळीला अनुदान नाही, शाण्या बाबुळीला अनुदान आहे. आपल्याकडे GR मध्ये आहे. लावा झाडं. शाण्या बाबुळीला लावलं तर पर्यावरण वाढेल ना. अशा पद्धतीची शेती, झाडं लावा झाडे जगवा, पर्यावरण वाढवा. फुल शेती आहे, बरेच काही शेती आहेत, त्याच्यात मिश्र पीक पद्धत घ्या झाडं लावून. तर तुमचं अर्थकारण मजबूत होईल, पर्यावरण वाढेल. अर्थकारण तर मजबूत होणं काळाची गरज आहे सर. शेती हे तोट्यात आहे म्हणतोय आपण, त्याला थोडं डोकं लावून शेती करा. आता हे जे बांधलंय हे तहसील कार्यालय बांधकाम झालंय, बरोबर. थोडं उदाहरण तुम्हाला एक छोटं देतो आणि थांबणार आहे. हे तहसील कार्यालय बांधकाम झाले म्हणजे तहसील कार्यालय खाली बांधकाम करण्यापासून तर वरी सिमेंटचे टोपले टाकेपर्यंत सर्वात जास्त काम कोण केलं याच्यावर? मिस्त्री, बरोबर. त्याच्यापेक्षा एक दुसरा माणूस केलाय मजूर. सर्वात जास्त काम मजुरानं केला. सर्वात जास्त पैसे मजुराला मिळाले का हो? कोणाला मिळाले? गुत्तेदाराला नाही, इंजिनियरला मिळाले. इंजिनियरला मिळाले. इंजिनियरनं काय केला? एक तरी टोपलं टाकलं का हो याच्यावर? एकही टोपलं टाकला नाही. या जगात असंच आहे, इथून इकडे ज्यानं काम करते, इथून इकडे वापर करते त्याला पैसे कमी मिळतात. ज्यानं इथून इकडे वापर करते 1 GB 4 GB 32 GB 64 GB ज्यानं वापरते त्याला जसे पैसे जास्त मिळतात. आता तुम्ही तुमच्या शेतात किती GB वापर लावले ते तुम्ही ठरवा. अहो गुगलवर सर्च करा तुम्ही, मी शेती कशी करू सर सांगितले, सेंद्रिय शेती कशी करू सगळं सांगते माहिती. मी त्याच्या जीवामृत कसं तयार करू, बुरशीनाशक कसं तयार करू विचारा. मोठे मोठे मोबाईल आहे, दुसरी छडी बघालो आपण. तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य की शेती अहो एवढं नाही हो, ते तर सांगाच फळबाग कसं निवडू, बियाणं कसं निवडू हे तर विचाराच. पण दुसरं एक विचारा, पनीरची भाजी कशी करू हे बी विचारा, हे बी माहिती सांगते. गुगल ऑनलाईन झालं. आता आपल्याला वेगळ्याच मार्गाने आपण शेती म्हणजे करत आहोत. आधुनिक शेती करत असताना आपल्याला त्या मोबाईलचा उपयोग घ्या. बरेच टेक्नॉलॉजी त्याच्यात आहेत, चांगले वाईट सोडून द्या हे तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला सर्वांना विनंती काय करतो की बाबा आपण जी शेती करालो, माझ्या भावाला, माझ्या पत्नीला, माझ्या फलाण्या नातेवाईकाला या शेतीपासून दूर करायला हवा. तरच आपलं हे जगणं चांगलं होणार आहे, सुंदर जगणारा. आणि जे जगत असताना आपल्याला विषमुक्त खायला मिळणार आहे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही धुऱ्यावरच तुमचे करटुले लावा, धुऱ्यावरच काहीतरी सेंद्रिय पद्धतीचं लावा, किती चवदार भेटते. या घरामध्ये उडदाची डाळ शिजला तर तिसऱ्याच्या घरी कळत गेलंय, तर आपल्याला ती कळाले का आता? म्हणजे किती अवघड हाताने कार्यक्रम करून घेतलाय आपण. सांगण्याचा तात्पर्य फार मोठा विषय आहे, विषय लहान नाही. ज्यांना आता हे विषयच फार मोठा आहे, कृषी हा विषय मोठा आहे, पण याला कोणालाच वेळ नाही बोलायला. साहेबाला विषय, त्या साहेबाला बैठक, त्या साहेबाला बैठक. आता बोलाव कोण? आलेले लोक काय घेऊन जावं इथून? तरी साहेबांनी बऱ्याच विषयावर सांगितलं. एनजीओ तर आमची तुम्हाला सांगूच लागली, परंतु 4 शब्द जर अधिकाऱ्याच्या तोंडातून निघाले तर ते खरे वाटतात. सांगू तुम्हाला, याने एक जरी गोष्ट बोलली तर थोडं खरं वाटते. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमची एनजीओ गावागावातल्या शेतकऱ्याला जागा करण्यासाठी तहसीलच्या माध्यमातून काम करत आहे. तहसील, पंचायत समिती, कृषी विभागाच्या माध्यमातून हे जनजागृती अभियान करण्याचं काम चालू आहे. आता अनेक भागामध्ये, आता मुखेड तालुक्यामध्ये आपला इतिहास फार अवघड आहे असं आपण म्हणतो, मला माहित नाही हाय,
कसं खरीपीचं पीक झालं की संपला कार्यक्रम. काही लोक तेलंगणात जातात, काही लोक पुणे मुंबईला जातात. म्हणजे आपल्याकडे पाण्याचा स्रोत नाही. त्यासाठी जलतारा नावाची योजना आहे. ते जलताराची व्हिडिओ दाखवा म्हणलं होतो आम्ही. तुमच्या मोबाईलवर आहे त्या जलताराची व्हिडिओ बघा. काय केलंय गावाला पाणीदार बनवलंय, कसं बनवलंय. त्याला महाराष्ट्र शासनाचं अनुदान पण आहे. जलतारा योजना. खड्डा करा, दगड भरा, वाळू भरा, बारीक सारीक भरा, करा जलतारा. करायची तयारी नाही. उगा म्हणालो आपण की बाबा हे तयार नाही ते तयार नाही, नाचता येईना अंगण वाकडं म्हणालो आपण. करण्याची तयारी जर आपली राहिली तर शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या 100% सक्षम होऊ शकते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे जर वळाला, आम्ही तुम्हाला 100% मदत करू. आमचं नायगावला ऑफिस आहे, नांदेडला ऑफिस आहे, पुण्याला ऑफिस आहे, पुणे त्याच्यानंतर लातूरला ऑफिस आहे, त्याच्यानंतर धाराशिवला ऑफिस आहे, किनवटला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस आहे. ज्यांना कोणाला आमच्या संस्थेशी कनेक्ट व्हायचं असेल, ज्यांना सेंद्रिय शेती शाश्वत शेती करायची आहे, त्यांनी आमच्याशी जोडा. तुम्हाला आम्ही लागणारं ट्रेनिंग, लागणारं सर्व गोष्टी मार्गदर्शन मोफत करतो. आणि हे करत असताना तुम्हाला फाईल सुद्धा मंजूर करून देण्यासाठी मदत करतो. परंतु सभासद होणं अनिवार्य आहे. कळलं तुम्हाला? हे आमचे सभासद आहेत. झाले होते सभासद, नंतर काय लाईट गेलं मला माहित नाही. लाईट गेले आणि कार्यक्रम 4 बार फोन केला मी स्वतः. बरोबर आहे, घाई जास्त, त्याच्यामुळे झालं नाही. बघा जिथं मला वाटते आंबोलग्याचे बरेच शेतकऱ्याचे फायली झालेले आहेत, प्रस्ताव वगैरे झालेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला ही शेती करायची आहे तुम्ही आमच्याशी जोडा. साहेबाचं मार्गदर्शन घेऊ. जास्तीत जास्त अजून वन विभागाचं, सामाजिक वन विभागाचं, तहसील कार्यालयाचं, कलेक्टर ऑफिस, माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण विषमुक्त शेती कशी करता येते, हवामानपूरक शेती कशी करता येते, पर्यावरणपूरक शेती कशी करता येईल, याबद्दलचं आपण वेळोवेळी मार्गदर्शन करू. ज्यांनी कोणी आमच्या रजिस्टरवर जर नाव लिहिलं नसेल तर फोन तुम्हाला येणार आहे. याच्यासाठी आम्ही नाव घेतोय, दुसरं काहीच नाही. तुमच्या गावात जर 2 शेतकरी तयार होत असतील तर आमचा कर्मचारी तुमच्या शेतात येणार आहे, तुमच्या गावात येणार आहे, माती पाणी तपासायला येणार आहे. त्यासाठी सर्वांनी नावं द्या त्या वहीवर आणि मॅडमकडे नावं द्या, आमच्या वैष्णवी मोटरगे मॅडमकडे. आणि जे कोणी शेतकरी आधुनिक शेती करायला तयार आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे नावं द्या. आम्ही पुढं तुम्हाला MRGHच्या माध्यमातून असो, पोखराच्या माध्यमातून असो, ती योजना अनुदान भेटल, त्याच्याबद्दल वाद नाही. पण तुम्हाला ट्रेनिंग आम्ही देणार आहोत. बेसिकली काय देणार आहोत ट्रेनिंग मध्ये? गौमूत्रावर कशा काम करायचं, एखाद्या गावामध्ये जर तुमच्या काय म्हणतात त्याला सेंद्रिय शेतीचं जर प्रोजेक्ट असेल तर त्याला अजून कसं भर टाकता येईल, शेणापासून काय बनते, गांडूळ कल्चर कसं करायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला राहणं खाणं मोफत. 5-5 दिवसाची ट्रेनिंग मोफत. हे 12 वर्ष देतो आम्ही. फक्त आमच्याशी कनेक्ट व्हावं लागतं. फुकट नाही. फुकट म्हणलं की अंगणवाडीच्या खिचडी कार्यक्रम. सभासद व्हावं लागतं. बघा, अंगणवाडीची खिचडी तुमच्या गावात वाटप होते, आमच्या बी होते, मॅडमच्या होते, त्या साहेबाच्याही गावात वाटप होते. 100% खिचडी वाटप होते. बघा, तुम्ही रजिस्टर जाऊन बघा, गरोदर मातेची, छोट्या लेकराची रजिस्टर बघा, 100% खिचडी वाटप होते. किती टक्के लोक आवडीनं खातात हो सर? 10 ते 15% लोक आवडीनं खातात. काही लोक गाईला टाक, काही लोक कुत्र्याला टाक, काही लोक वाटोळे करतात. आत्मनिर्भर भारत बना, सेल्फ सर्व्हिस बना. बरोबर आहे की नाही? हे फुकटच झाडं जर दिले प्रत्येक घराघराला, लावतील का हो लोक? फुकट झाडं दिले तर 1-1, 2-2 झाडं प्रत्येकाच्या घरोघर नेऊन रोजगार साहेबानं किंवा सरपंच साहेबांना नेऊन दिले, लावतील फुकट? फुकट म्हणलं की लोकांना महत्व वाटत नाही. म्हणून 1 रुपया तरी तुमचा त्याच्यात जर योगदान असेल, तुमचा लोकसहभाग जर असेल तर ही योजना सक्सेस होते. पहिलं संडास रूम बांधून दिल्या शासनानं, आगंदारी मुक्त गाव अनेक गावामध्ये आणून दिले लोकांनी, अधिकाऱ्यांनी, गुत्तेदारांनी डबडे उभा केले घरासमोर. बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये लोक म्हणले की बाबा आता बाहेरची घाण काय, घरात करायची काय म्हणले. हे 98चा प्रोग्राम सांगालो सरांना. 98 मध्ये आगंदारी मुक्त गाव अनेक लोकांनी डबडे उभा केले, म्हणजे संडास शौचालय उभा केले. लोकांना विचारलं तर म्हणले काय बाहेरची घाण घरात करावं की काय? त्याच्यात कोणी शौचालय केलं नाही. लोक म्हणले बाहेरची घाण घरात करायची का? काही लोक त्याच्यात गवऱ्या भरले, काही लोक लाकडं भरले. टीव्हीला पेपरला बातमी आली साहेब, हाय आपल्याकडे ते उपलब्ध. लोकाला शौचालयाला बसायचं सुद्धा आपल्याला 30-40 वर्षाच्या नंतर कळालंय, कसं शौचालयाला बसाव आणि कुठं बसाव. आता प्रत्येकाच्या घरात शौचालय आहे.
बरोबर आहे मी बोलायलेले. प्रत्येकाच्या घरात शौचालय आता देण्या गेलं तर आपण स्वतः बांधावलं आता महत्व कळालं त्याचं. तसं झाडाचं महत्व आपल्याला कळायला अजून किती दिवस लागते मला नाही माहित. आमची पिढी तर जाईल वाटायलंय मला. झाडं जोपर्यंत लावणार नाही तुम्ही पुणे नगर जिल्ह्यात त्याच्यानंतर तुम्ही कोकणामध्ये जाऊन बघा, तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन बघा पाऊस कसा पडते, धोधो पडते. आणि इकडं गाढवानं लातात मारते बघा तसं पाऊस पडाला इकडे. म्हणजे मुद्दाम का बोलालो हे लागलं पाहिजे तुम्हाला बी जागी झाले पाहिजे आपण. असलं पाऊस पडालय येड्यासारखं पाऊस पडालय आणि कवाचं कवाही आपल्याला परेशान करायला. ढगफुटीचा कार्यक्रम होणार पडला की पडला, नाही पडला तर पडलाच नाही. पडलं की खरडून चाललंय. माणसं बी वाहून जाय, यष्ट्या वाहून जाय, सोयाबीन वाहून जाय. हे झालंय 2 वर्षाखाली. ते आपल्या डोळ्याने बघितलं आपण. म्हणून त्याला जर रोखायचं असेल, याला जर ग्लोबल वॉर्मिंग याला जर आपल्या या चेतावणीला जर आपल्याला जर चेतावणीला जर थांबवायचं असेल तर आपल्याला झाडाशिवाय पर्याय नाही मित्र. झाडं लावणं प्रत्येकाचं काम आहे. मी सर्वांना विनंती करतो, भरपूर वेळ झालेला आहे तरी सर्वांना एक संदेश घेऊन जा. झाडे लावा, झाडे जगवा. ही मोहीम प्रत्येकाच्या गावात राबवा. कमीत कमी 11 तरी झाडं लावा, 21 तरी झाडं लावा. आमच्याकडे चंदन सुकन्या नावाची योजना आहे, त्याच्यावर बोलतो आणि थांबतो. पॉम्पलेट घ्या. चंदन सुकन्या मुलीच्या किंवा मुलाच्या नावाने 21 झाडं लावू शकतो आपण. चंदन सुकन्या. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पर्यावरण को बढ़ाओ, चंदन का पेड़ लगाकर दारिद्र्य को भगाओ. मुलीच्या किंवा मुलाच्या नावाने 21 झाडं लावायचे. आपण मुलगी जन्मली म्हणलं की पोस्टामध्ये बँकेमध्ये कुठंतरी RD करतो, LIC करतो, बरोबर आहे. तशी तुम्ही त्या मुलीच्या नावाने 21 झाडं लावा. त्या झाडाच्या उत्पन्नातून तुम्हाला 12 वर्षाच्या नंतर तुम्हाला 21 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. ही योजना वन कन्या योजना म्हणून आहे. हे सामाजिक वन विभागाच्या माध्यमातून आहे, शासन मान्य कार्यक्रम आहे. याला फक्त आम्ही डायव्हर्ट काय केलंय, चंदनाचे झाडं देतो. चंदनाचे झाडं शासनाचा GR आहे, सगळं आहे, बघू शकता. 21 झाडं लावले तर 12 वर्षाच्या नंतर एका झाडाला 1 लाख रुपये तयार होतील. ते कसे होतील? चंदनाचा गाभा फार महाग आहे, 26,000 रुपये किलो गाभा आहे. गाभा चंदनाचा लाल चंदन 72,000 रुपये किलो आहे पुष्पा पिक्चर मधलं. हे पांढरं चंदन आहे. हे खोटं काहीच बोलायला नाही मी. तुम्हाला वाटत असेल यानं लईच फेकायलाय की रा, गुगल सर्च करून बघा. गुगल सर्च करून. नाही काय झालंय, हा ईदभर लाकडाचे हातभार ढिपली काढाले असंही वाटते काही लोकांना. पण तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही बघा, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला माहिती मिळतील. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चंदन सुकन्या जर योजना घेतली तुम्हाला 21 लाख रुपये तुम्हाला देण्याची तरतूद आहे. आणि वनधन योजनेमध्ये वनधन योजना आहे, तुम्ही गुगल सर्च करून बघा. वनाचं धन ढिंक वगैरे आपण गोळा करतो